हॅलो फ्रेंड्स, तिच्या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत मटका नेक आणि नॉटच त्याच्यात कसे ॲडजस्ट करायचे आहे, म्हणजे अटॅच करायचे आहे। वरतून न लावता आपण डायरेक्टली आतमध्ये कसे लावायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला बघूया। आपण पहिले मटका नेकचा शेप टाकूया। तर मी जी हे आहे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। तुम्हाला म्हणजे 2.5 इंच रेग्युलर घ्यायचे आहे, 5.5चा जर शोल्डर टाकलं तर, आणि हाईट तुमच्या मापानुसार घ्यायची आहे। माझे इथे मला 11.5चा पाहिजे नेक, तर तुम्हाला जेवढं 12, 13 असं जेवढं पाहिजे आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। खाली पण आपण 2.5 इंचच घेणार आहोत आणि दोन्ही याचा बॉक्स रेडी करणार आहोत। म्हणजे वरचे 2.5 इंच आणि खालचा 2.5 इंच घेऊन आपण रेग्युलरली बॉक्स रेडी करतो तसंच करायचं आहे। तुम्हाला कोणताही शेप टाकायचा असेल तर नेहमी हेच माप घेऊन शेप टाकायचा आहे। मग याच्यामध्ये लिव्ह शेप किंवा राऊंड शेप असं कोणताही टाकणार असाल तर तुम्ही। तर माप घेतल्याच्या नंतर आता आपल्याला जे टाकायचं आहे मटका नेक, त्याच्यासाठी मी हा जो कॉर्नर आहे कॉर्नरपासून घेते मी 1/2 इंच। तुम्ही या मापानुसार जर मटका शेप टाकला अगदी व्यवस्थित येणार, कुठेही तुमचा चुकणार नाही। वरतून मी घेतलेला आहे 3.5 इंच, हे तुम्हाला नेहमी घ्यायचं आहे म्हणजे मटका नेक टाकताना। 3.5 घेतल्याच्या नंतर समोरून आपण जे पकडलेलं आहे त्याच्या समोर अलीकडे म्हणजे बॉक्समध्ये आपण परत 1/2 इंच घेणार आहोत आणि तिथे जे 3.5 घेतलेलं होतं त्याच्यापासून खाली आपण 4.5 इंच घेणार आहोत। आता हे 4.5 कधी तुमचं 5ही होऊ शकतं जर तुमची 11.5च्या ऐवजी 12ची हाईट असेल तर, हाईट एक्स्ट्रा असेल तर। आणि त्याच्या बाहेर घेतलेलं आहे आपण 1/4 इंच। आता हे जे तिन्ही पॉईंट आहे आपल्याला ते आपल्याला जॉईन करायचे आहे। बघा तुम्ही एकदम व्यवस्थित शेप येतो आणि कुठेही काही चुकत नाही। जर तुम्ही नेहमीच याच पद्धतीने टाकणार असाल मटका शेप तर तुमचा शेप कधीच चुकणार नाही। अगदी छान पद्धत आहे आणि अगदी सोपी आहे। फक्त लक्षात ठेवायचं आहे दोन्ही साईडने 1/2 इंच आणि आतमध्ये जो वाढवतो तो 1/2 इंच वाढवायचा, बाहेरून जो वाढवत आहे तो 1/4 इंचापर्यंत वाढवायचा आहे। तर आपला अशा पद्धतीने नेक रेडी झालेला आहे। आपल्याला आता याच्यामध्ये तुम्हाला हे शिकायचं आहे की आपल्याला नॉट कसे अटॅच करायचे आहे, की वरतून न लावता, वरतून लावली की स्टिच दिसून येते भरपूर वेळा। जर तुम्हाला अगोदरपासूनच नक्की आहे की तुम्हाला नॉट लावायचे आहे तर त्यावेळेस तुम्ही अगोदरच अटॅच करून शिवू शकता त्याला। आता माझं हे जे मेन फॅब्रिक आहे तर मी मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून घेणार आहे। अस्तर ठेवल्याच्या नंतर तुम्हाला इथे आपण तुम्ही बॉल पिननी पॅक करू शकता जर तुमचा कपडा वगैरे सरकणारा असेल तर। पण शक्यतो करूनच घ्या, कारण की हा जो कपडा आहे खालचा कपडा खूप सिल्की आहे, त्याच्यामुळे आपलं अस्तर सरकू शकतं। तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता। आता त्याच्यानंतर आपल्याला इथे जे आहे नॉड अटॅच करायचे आहे। तर नॉड आपल्याला एकदम हे बघा आपला जो शेप टाकलेला होता आपण त्या शेपमधूनच दोन्ही साईडनी सरळ मार्किंग करायचे आहे। जो आपला बाहेर थोडासा असा बाहेरून शेप घेतलेला होता तिथे एकदम समोरासमोर तुम्ही मार्किंग करून घ्यायचे। असे आतमधून टाकायचे आहे म्हणजे दोन्ही कपड्यांच्या मधून टाकायचे। पण तो जो म्हणजे नॉड आहे ते आपले आर्मच्या साईडनी बाहेर असले पाहिजे, म्हणजे आर्मची जी बाजू आहे आपली त्या साईडनी बाहेर असले पाहिजे। किंवा तुमचे जर आतमधून जर गेले तर मग ते नॉट चुकीचे लागतात, म्हणजे बाहेर नाही निघत, ते आतमध्येच अडकलेले असतात। अशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला पूर्ण स्टिच मारून घ्यायची आहे। आपल्याला आपण जिथे नॉट बनवले तिथे आपल्याला एक्स्ट्रा स्टिच मारायचे आहे। नॉटच्या ठिकाणी 1-2 स्टिच, म्हणजे ओढल्याच्या नंतर नॉट निघायला नको आहे। आपण याला एकच स्टिच मारतो। आपण जिथे नॉट लावणार आहोत तिथे आपल्याला 2 ते 3 स्टिच मारून घ्यायचे आहे। जसं आपण लॉक वगैरे करतो त्या टाईपमध्ये आपल्याला 2-3 स्टिच मारून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे अगदी म्हणजे हा जो शेप आहे शेपमध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित हळूवारपणे मशीन चालवायची आहे, अगदी घाई न करता। कारण शेप जो आहे मटका शेप त्या शेपवरच तुमचा नेक दिसायला छान दिसतो। तिथे बघा मी 2-3 वेळा मारून घेतलेला आहे। या पद्धतीनेच तुम्हाला दोन्ही साईडनं मारायचं आहे। आणि हा जो आपला मेन फॅब्रिक आहे तो आपण आता कट करून घेणार आहोत। तो आतमधला जो मेन फॅब्रिक आहे तो कट करून घेणार आहे। नॉट आपल्याला कट करायचे नाही आहे, कारण की ऑलरेडी आपण नॉट थोडेसेच आतमध्ये ठेवलेले होते। तर मी नॉट वरती पकडून खालचा जो भाग आहे म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घेते। आणि जिथे आपल्याला राऊंड शेप वगैरे आहे तिथे आपल्याला नॉचेस द्यायचे आहे की जेणेकरून आपला नेक व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये बसेल। मी कंटिन्यू शेप जेव्हा येतो तेव्हा नॉच द्यायचे कंटिन्यू सांगत राहते की जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते। हे बघा इथे माझं थोडंसं राहील तर मी नॉट वरती पकडूनच कट करणार आहे आणि इथे नॉच देऊन घेतलेली आहे। नॉच दिल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्टली पिन वगैरे काढून घेऊन पलटी जे करतो त्या पद्धतीने करायचं आहे। जो अस्तरचा भाग आहे तो खाली करायचा आणि इकडचा भाग वरती उचलायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने
अगदी आपले नॉट पण छान पद्धतीने बसलेले आहेत. आपण तुम्ही बघू शकता इथे अगदी छान पद्धतीने रेडी झालेलं आहे नेक पण. आता इथे आपल्याला तुम्हाला म्हणजे जर वरतून स्टिच मारायची असेल तर तुम्ही मारू शकता, पण मी ऑलरेडी आतमधून मारलेले आहेत 2. मी तेव्हा एकच म्हणजे नंतर परत 2 मारल्या तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं. वरतून तुम्हाला वाचायचं तर इथे तुम्ही स्टिच मारू शकता. हे बघा मी इथे बाजूनं एक स्टिच मारून घेतलेली आहे, अगदी त्याच्या बाजूनीच मारलेली आहे, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक. पूर्ण मेन फॅब्रिकला अटॅच करायचं आहे अस्तर. आणि हा आपला मिडल आहे, तर मिडलपासून आपल्याला दोन्ही बाजूनी 4-4 इंच घेऊन टक्स मारायचे आहे. आपण मिडलपासून दोन्ही बाजून 4 इंच घेऊन हाईटला पण 4 इंच घेतलेला आहे आणि अगदी 2-2 लाईन घेऊन आपण टक्स मारणार आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. तर आपण इथे या पद्धतीने टक्स मारणार आहोत. आता टक्स मारल्याच्या नंतर आपली खाली आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे. तर माझ्याकडे हा कपडा उरलेला होता, मी तो जॉईन केलेला आहे आणि एका साईडनी फोल्ड मारून घेतलेला आहे. फोल्ड केलेला भाग आपण वरती ठेवला आणि जी भाग ओपन आहे तो आपण खालून अटॅच करणार आहोत पट्टीला. त्या साईडनं आपण पट्टीला अटॅच करणार आहेत. आपले जे टक्स आहे त्याला आपण व्यवस्थित पकडूनच आपल्याला स्टिच मारायचे आहे, किंवा मग तिथे पण आपल्याला सगळं शिवा पडून जातो जर टक्सला पण व्यवस्थित स्टिच तर खाली या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पट्ट्या अटॅच करायच्या. आणि त्याच्यावरती आपल्याला ट्रेस स्टिच द्यायची आहे. ते ट्रेस स्टिच आपण अस्तरवर देणार आहोत, वरती नाही आहे. अस्तरच्या बाजूने आपला मेन फॅब्रिकचा असतो तो एक्स्ट्रा कपडा जो खालचा असतो तो आपण सरकून घेतलेला आहे आणि वरतून ट्रेस स्टिच देणार आहे. ती दिल्याच्या नंतर हा भाग आपण असा वरती घेऊन याच्यावर आपण एक स्टिच मारणार आहोत. आपली जी पहिली जे फोल्डेल भाग आहे, फोल्ड केलेला भाग होता, आपली एकदम त्याच शिलाईवर शिलाई येणार आहे अगदी व्यवस्थितपणे. तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंगमध्ये पण येते आहे. तुम्ही या पद्धतीने पट्टी लावली तर तुमची पट्टी लावायची कधी आणि टक्स वगैरे पण व्यवस्थित जर घेतले तर अगदी म्हणजे कुठेच घोळ वगैरे पण पडणार नाही. काही वेळेस टक्समध्ये खाली खूप जास्त नंतर होतं तर टक्सच्या बाजूला पण घोळ पडतो. तर तुम्ही या पद्धतीने जर मारले टक्स पण आणि स्लीव्स पण तर तुम्हाला तुमचा नेक पण चुकणार नाही आणि टक्स पण नाही. आणि ब्लाऊजही अगदी छान बसून जातं फिनिशिंगमध्ये. तुम्ही इथे बघू शकता आपला छानसा नेक रेडी झाला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, शेअर करा. थँक्यू.